नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मित्र हे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महत्त्वाचे घाटमार्ग आणि त्यांची जोडणारी शहरे यावर MCQ घेऊन आलेलो आहे। तर हा पहिला प्रश्न आहे, घाटमार्गांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य असा क्रम। तर याचं योग्य उत्तर आहे, पहिले आहे थळघाट, त्यानंतर येतो बोरघाट, बोरघाट नंतर आहे कुंभारली घाट आणि कुंभारली घाट नंतर आहे आंबोली घाट। यानंतरचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा, म्हणजे एका बाजूला घाटमार्ग आहेत आणि एका बाजूला जोडणारी शहर आहेत। तर यासाठी आहेत महाड ते महाबळेश्वर पारघाट, कराड ते चिपळूण कुंभारली घाट, कोल्हापूर ते पणजी फोंडा घाट आणि महाड ते पुणे येतो वरंधा घाट। तुम्हाला अशाच प्रकारे येणारे कुठले घाटमार्ग कुठले दोन शहरं जोडतो हेही लक्षात ठेवायचं आहे, त्यांचा योग्य क्रमही लक्षात ठेवायचा आहे की घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे। यानंतरचा प्रश्न अगदी साधा आहे, ऐतिहासिक काळात सातवाहन साम्राज्यादरम्यान व्यापारी मार्गांसाठी वापरला जाणारा आणि दगडी रांजण असलेला घाट कोणता? तर ह्या घाटाला नाणेघाट असं म्हटलं आहे, असं नाव आहे आणि ह्या घाटाचं खूप ऐतिहासिक महत्त्व आहे आणि यापूर्वी इथे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता असं त्याच्या ऐतिहासिक शिलालेखांवरून आपल्या सगळ्यांना लक्षात येतं। यानंतरचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांसाठी, खालीलपैकी कोणता घाटमार्ग पुणे आणि बारामती या शहरांना जोडतो? तर सर्वांना माहिती आहे, पुणे आणि बारामती या शहरांना जोडण्यासाठी दिवा घाट हा घाट आहे। यानंतर हे खूप छोटे छोटे प्रश्न आहेत, असेच इतरही प्रश्न आपल्याला घाटमार्गावर येऊ शकतात। यासाठी तुम्ही प्रिवायकीही यूज करू शकता की कुठले प्रश्न याआधी घाटमार्गावर विचारले गेले होते आणि त्यानुसार आपण आपला अभ्यासक्रम ठरवू शकतो की यासाठी आपल्याला योग्य ट्रिकनुसार हे लक्षात आले पाहिजे, कारण याच्यावरच आपल्याला एक मार्क्स मिळतो आणि जर चुकलं तर आपला मार्क मायनसही होतो। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारा आंबोली घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे? तर आंबोली हा घाट सावंतवाडी आणि बेळगाव ह्या दोन शहरांच्या मध्ये येतो। हा सगळ्यात खाली आहे सह्याद्रीच्या। यानंतर आहे, सातारा ते महाबळेश्वर दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर सातारा ते महाबळेश्वर दरम्यान आपल्याला केळकर घाट लागतो। तर इथे आपल्याला एक टीप दिलेली आहे की वाई ते महाबळेश्वर दरम्यान एक पसरणी घाट लागतो, तर सातारा ते महाबळेश्वर दरम्यान केळकर घाट लागतो। इथेच आजचा आपला हा व्हिडिओ संपतोय। धन्यवाद मित्रांनो।